लाख येतील लाख जातील, लाख येतील लाख जातील, तुमची सर येणार नाही. लाख येतील लाख जातील, तुमची सर येणार नाही. जोपर्यंत न येणार जन्मास जिजाऊ, पुन्हा शिवराज होणार नाही, पुन्हा शिवराज होणार नाही. धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली, धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली, सोनेरी पहाट झाली. झेलून संकटे लाख झाल्या स्वराज्याची सावली, झेलून संकटे लाख झाल्या स्वराज्याची सावली. धन्य ते शिवराज, धन्य जिजाऊ माऊली, धन्य ते शिवराज, धन्य जिजाऊ माऊली. इथे उपस्थित असणाऱ्या जिजाऊंच्या लेकींना, शिवबांच्या मावळ्यांना आणि शंभूराजांच्या छाव्यांना नमस्कार. माझे नाव शिवराज सोनाली अमोल वनवे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या एका वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीबद्दल मी तुमच्या समोर बोलणार आहे. जिजा, जिजा म्हणजे आई तुळजाभवानी, जिजा म्हणजे विजयाची गाथा रचणारी आदिमाया. जिजाऊ बालवयापासूनच महत्त्वाकांक्षी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होत्या. आपले थोरले बंधू दत्तोजी यांच्याकडून त्या तलवारबाजी, घोडेस्वार, राजनीती आणि न्यायनीती शिकल्या. जिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून माती धरावी, जिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून माती धरावी, अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती. आजचाच तो 12 जानेवारी 1598चा दिवस, जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव यांच्या घरात जिजाऊंचा जन्म झाला. पुढे विदर्भातल्या जाधवांची लेक ही भोसल्यांची सून झाल्या. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना जन्म देऊन त्या स्वराज्य जननी झाल्या. मित्र हो, आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. मोठे मोठे पराक्रमी मराठी शूर सरदार सुद्धा या बादशाहांच्या दरबारी चाकरी करण्यात धन्यता मानित होते. अशा कठीण काळात सुद्धा मासाहेब जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं. एक उधळली डिंगी, लाख पेटल्या मशाली, एक उधळली डिंगी, लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली, सोनेरी पहाट झाली. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व, मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या 3 गुणांचा संगम असलेल्या जिजाऊंनी